आपण ना नेहमी एका गोष्टीचा विचार करत असतो की लोक काय म्हणतील. मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक मला काय म्हणतील. त्या लोकांना आपली काही पडलेलीही नसते, तरीही ना आपण नेहमी त्यांचाच विचार करत राहतो. तर मित्रांनो, असं नेहमी लोकांकडे लक्ष देत बसू नका. तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं आहे ना, याचा विचार करा. लोक तर काही ना काही म्हणतच राहतात. एखाद्या मुलीने किंवा मुलाने तिच्या मनाप्रमाणे लग्न केलं तर काय म्हणतात, का व तुला हाच सापडला होता काय, याच्यापेक्षा दुसरा कोणी भेटला नव्हता काय. मला ना खरंच कधी कधी ना खूप प्रश्न पडतो की शेवटी माणसाने जगायचं तर कसं जगायचं. धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही, अशी ना कंडिशन सध्या आपली झालेली आहे. आपण म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, पण या समाजाने आपल्याला काय दिलं आहे हो. विचार केला का कधी या गोष्टीचा? कधी कधी ना विचार केला ना तर खरंच म्हणजे समजत नाही की जगायचं तर कसं. कारण माहिती आहे का, हा समाज किंवा या समाजातली लोक जे आहे ना, आपल्याला धड घोड्यावरही बसू देत नाही आणि धड पैदलही चालू देत नाही, अशी आपली हालत करून ठेवलेली आहे की नाही, खरं सांगा. आता पहा, मी जे आहे, माझं जे राहणीमान आहे ते असंच आहे. म्हणजे मी कुठेही जरी जाईल तरी अशीच राहते. तर आता बऱ्याच जणांना वाटते की ही खूपच साधीच राहते, ही असेच कपडे घालते, म्हणजे नॉर्मल सलवार सूट हे ते असेच कपडे घालते, थोडं मॉडर्न राहायला पाहिजे. आता मला असंच आवडते, मी अशीच राहते. आणि जर मी आता ते मॉडर्न कपडे घालून फिरली असती ना, तर तिकडून पण लोकांना प्रॉब्लेम झाला असता. काय बाई ती एवढूशे तेवढूशे कपडे घालून फिरते, असं पण झालं असतं. असं होते. साधं राहिलं ते पण लोकांना जमत नाही, आणि खूप हायपाय राहिलं तर ते पण जमत नाही. कुठे आपण थोडा दोन पैसे वाचवायचा प्रयत्न केला तर तिकडूनही काय म्हणतात आपल्याला, काय कंजूस आहे हा माणूस, याच्या हातून पैसाच सुटत नाही. आणि खूप पैसा समजा मनमानी म्हणजे वाटेल तसा हातात आला तसा पैसा खर्च केला तर काय म्हणतात, काय उधळपट्टी लावली आहे पैशाची, या माणसाला ना पैशाची किंमतच नाही. होते की नाही, असं म्हणतात की नाही. एखाद्या मुलीने किंवा मुलाने तिच्या मनाप्रमाणे लग्न केलं तर काय म्हणतात, का व तुला हाच सापडला होता काय, याच्यापेक्षा दुसरा कोणी भेटला नव्हता काय. आणि जर ते लग्न आईवडिलांनी करून दिलेलं असेल तर काय म्हणतात, या पोरीला ना याच्यापेक्षाही चांगला नवरा भेटला असता. काय माहीत काय पाहून दिलं तर हिच्या आईवडिलांनी याला. किती कठीण आहे ना हे सगळं. आता एखाद्याने ना दानधर्म केला, घर बांधलं, गाडी घेतली, तर लगेच माहीत आहे का त्याच्याबद्दल काय बोललं जातं, 2 नंबरची कमाई आहे त्याची, त्याला काय कमी आहे, गाडी घेऊ द्या, घोडी घेऊ द्या, सगळा 2 नंबरचाच माल आहे, असं बोलल्या जाते. आता एखादा जण कसा असतो ना, त्याला खूप बोलायची सवय असते, खूप तो इकडच्या तिकडच्या ओळखी करत बसतो, नाते जुळवत बसतो, आपला तो बडबड बडबड करत राहतो. तर त्यालाही काय म्हणतात, काय पकवू आहे हा, नुसता ना बडबड बडबड करत राहतो, नुसता पकवत राहतो. आता एखादा जर माझ्यासारखा असेल की जो 4 लोकांमध्ये गेल्यावरनं जरा थोडं कमी बोलतो, दुसऱ्यांचं जास्त ऐकतो, तर माहिती आहे का काय म्हणतात, म्हणजे माझ्या बाबतीत पण असं होते. स्वतःलाच खूप शहाणी समजते वाटते ही, किंवा खूप शिष्टच आहे, काही बोलतच नाही. आता एखादा नवरानं बायकोचं ऐकत असेल तर त्याला माहीत आहे का काय म्हणतात, घरातलेच म्हणतात, नातेवाईक म्हणतात, काय बायकोचा बैल आहे हा. आणि तो जर आईचं ऐकत असेल तर काय म्हणतात,
याला तर काही बायकोची कदरच नाही, तिची तर काही किंमतच नाही, हा तर त्याच्या आईच्याच मनाने ऐकतो. आता त्या नवऱ्यानी कसं जगायचं बापा, किती कठीण आहे हे सगळं. असा सगळा हा आपला समाज आहे आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतात, प्रत्येकालाच करावं लागतात. मला, तुम्हाला, सगळ्यांना या गोष्टी फेस कराव्या लागतात. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत असते. एखादा थोडंसं आता माझ्यासारखा तब्येतीने सुदृढ असेल तर काय म्हणतात, जरा कमी खात जा, किती वजन वाढत चाललंय, फुकटचं खायला भेटते म्हणून काय गिळतच बसायचं का? आणि एखादा आता पतला असेल, सडपातळ असेल, तर त्याला काय म्हणतात, काय रे तुला काही खायला प्यायला आहे की नाही, तुझ्या घरचे तुला खायला प्यायला देतात की नाही? आता एखादानं सोशल म्हणजे सोशल माणूस असतो किंवा समाजप्रिय व्यक्ती असतो. तो प्रत्येक कार्यक्रम, छोटे मोठे समारंभ सगळ्या ठिकाणी ना तो आपली उपस्थिती दर्शवत असतो. म्हणजे नातेवाईकाचे लग्न म्हणा किंवा अजून काही कार्यक्रम म्हणा, तर तो प्रत्येक ठिकाणी आपला जात असतो. की त्याची आवड असते किंवा त्याला वाटत असते की नाही बा नातेवाईक त्या निमित्ताने आपण भेटीगाठी होतात, आपण म्हणजे बोलणं चालणं होतं. तर म्हणून असा एखादा व्यक्ती असतो की तो अशा सगळ्या ठिकाणी जात असतो. तर त्यालाही काय म्हणतात, काही कामधंदे नाही वाटते याला, उठसूट कुठेही हा दिसतच राहतो, कुठल्याही कार्यक्रमात हा असतोच. आणि जर एखादा कुठे जात नसेल, कोणामध्ये मिसळत नसेल, कुठल्या कार्यक्रमाला भेट देत नसेल, तर त्याला काय म्हणतील, याला तर काही कोणाशी घेणं देणंच नाही, फक्त स्वतःच्याच दुनियेत राहायला पाहिजे, स्वतःसाठीच जगतो, दुसऱ्यांशी तर काही याला संबंधच नाही. होते की नाही असं सांगा मला, असं बोलतात की नाही? ती गोष्ट तुम्हाला माहीत आहे ना, एक मुलगा आणि त्याचे वडील ते चालले असतात घोडा घेऊन. मग मुलगा घोड्यावर बसतो, वडिलांना पायी चालवतो, तेही लोकांना पटत नाही. मग थोड्या वेळाने वडील घोड्यावर बसतात, मुलगा पायी चालतो, तेही लोकांना पटत नाही. मग दोघेही त्यावर बसतात, तर तेही लोकांना पटत नाही. तर ही अशीच कंडिशन आपली आहे या समाजात. या समाजात राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर मग माहीत आहे का, आता ही लोकं आहे, ती हे असं काहीतरी बोलणारच आहे. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, तुम्हाला समाजातली लोकं बोलणारच आहे. फार कमी अशी असतात की जी आपल्याला योग्य असा प्रतिसाद देतात, अशी फार कमी लोकं असतात. आणि अशी बोलणारी भरपूर लोकं असतात. तर आता हे चालणारच आहे. हे रहाड-गाडगं जे आहे, आता आपण या समाजात राहायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागणार आहे. तर तेव्हा ना आता त्या लोकांना काय बोलायचं आहे ना, ते बोलू द्यायचं. आपल्याला काय करायचं आहे ना, ते आपण करायचं. आता ते फक्त ना आपल्यावर डिपेंड आहे. आता आपण त्या लोकांचा किती विचार करायचा, आपलं जीवन आपण हसत जगायचं की तेच जीवन आपण लोकांच्या म्हणण्यानुसार रडत जगायचं, हे ना पूर्णतः आपल्यावर डिपेंड आहे. तर आपलं जीवन हे आपण आपल्या पद्धतीने जगायचं. दुसऱ्याचं ऐकायचं आहे, ऐकून घ्यायचं, पण जगायचं कसं ना हे आपलं आपण ठरवायचं. काय बरोबर आहे की नाही? मी जे म्हणते ते तुम्हाला पटते आहे की नाही? तर पहा, जर तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल, जे पटत असेल ते तुम्ही स्वीकारा आणि जे पटत नसेल ते सोडून द्या. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. पहा तुम्हाला आवडला असेल तर, आणि जर आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.